दर्शक हो, आता पाहणार आहोत एक महत्त्वाची बातमी। सोलापूर पुणे सर्व्हिस रोडवर जंगली हॉटेल जवळ विजापूर बायपास ओव्हरब्रिजच्या सर्व्हिस रोडवर सोलापूर शहर वाहतूक शाखेतील पोलीस कर्मचारी वाहन तपासणी करत होते। यावेळी कारमधून जाणारा 48 किलो गांजासह एकूण 14,64,000चा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला। ही कारवाई मंगळवारी रात्री 11:15 वाजण्याच्या सुमारास करण्यात आली। सोलापूर शहर वाहतूक शाखेतील हेड कॉन्स्टेबल प्रकाश निकम, पोलीस कॉन्स्टेबल भालेराव यांनी वाहतूक कारवाई करताना सोलापूर पुणे सर्व्हिस रोडनं जंगली हॉटेल जवळ विजापूर बायपास ओव्हरब्रिजच्या सर्व्हिस रोडवर विटकरी कलरची कार क्रमांक MS 47 AN 8917 पाहणी करत असताना त्याचा चालक हा कागदपत्र दाखवतो असा बहाणा करून फोनवर बोलत अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला। या वाहनावर संशय आल्यानं त्यांनी आतमध्ये पाहणी केली असता कारच्या डिक्कीमध्ये गांजा मिळून आला। याची तात्काळ माहिती फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरविंद माने यांनी दिली। त्यावर वरिष्ठांनी माहिती घेऊन त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक तानाजी दराडे यांना कारवाईचे आदेश दिले होते। याप्रमाणे कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। कारमध्ये एकूण 48 किलो गांजा, त्याची किंमत एकूण 8,64,000 तसंच कारची किंमत 6 लाख असा एकूण 14,64,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला। ही कारवाई पोलीस आयुक्त एम राजकुमार, पोलीस उपायुक्त विजय कबाडे, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रताप पोमन यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने, पोलीस निरीक्षक तानाजी दराडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर दाहिगुडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहन खंडागळे, प्रवीण चुंगे, कृष्णा बड्डुरे, दत्तात्रय कोळवले, नितीन जाधव यांनी पार पाडली। हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस बरच काही।